अंजली दमानिया यांनी खासदार संजय राऊत यांची पोस्ट रिपोस्ट केलेली आहे आणि थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे। बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि या प्रकरणी खासदार राऊत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलेली होती, ट्विट। त्यात वाल्मिक कराड सोबत मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा फोटो देखील समोर आलेला होता आणि हीच पोस्ट आता रिपोस्ट करण्यात येते अंजली दमानिया यांच्याकडून। आणि राऊतांनी जेव्हा ही पोस्ट केलेली होती तेव्हा मात्र वाह क्या सीन है, नक्की कोण कोणाचा हक्का असा सवाल उपस्थित केलेला होता, जी पोस्ट आता दमानिया यांनी रिपोस्ट केली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, कालही चर्चा होती वाल्मिक कराड सरेंडर करणार या संदर्भात। बीडमधलं वातावरण एकीकडे तापलेलं असताना दुसरीकडे बीडच्याच मुद्द्यावर राजकीय वर्तुळात देखील आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे। अंजली दमानिया यांनी संजय राऊत यांची एक पोस्ट रिपोस्ट केली आहे। लागवी 21 दिवस झाले तरी पण हा तपास जो आहे तो संपत नाही, अशा प्रकारची रिपोर्ट जी आहे ती अंजली दमानिया यांनी केली। कारण हिवाळी अधिवेशन जर आपण पाहिलं तर हिवाळी अधिवेशन याच मुद्द्याने गाजलं। खास करून जे धस आहेत, आमदार धस आहेत, त्यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे नेमकं संतोष देशमुख यांचा खून कसा झाला हे हिवाळी अधिवेशनात सांगितलं आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला ते कळालं होतं की नेमकी ही घटना कशी, किती निगरूनपणे जे आहे ते संजय देशमुख यांना मारलं आणि ह्या तपासात जे खरे मारेकरी ते सापडले गेले पाहिजेत। आणि सातत्याने जे धस आमदार आहेत त्यांनी आका ह्या सगळ्या घटनेच्या मागे जो आका आहे त्या आकाला पकडायचा आहे। तो आका नेमका कुठे आहे, फरार आहे का, अजूनपर्यंत का त्याला पकडलं जात नाहीये, वाल्मिक कराड यांचा थेट या खुनाशी संबंध, अशा प्रकारचे आरोप केले होते। मात्र अद्यापही वाल्मिक कराड कुठे आहे हे समजत नाहीये। कालपर्यंत असं म्हटलं जात होतं की वाल्मिक कराड सरेंडर करणारे, मात्र अद्यापही त्यांनी सरेंडर केलेलं नाही। आणि त्यातच संजय राऊत यांनी तो फोटो जो आहे तो पोस्ट केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या फोटोमुळे आता राजकीय वातावरण खरंच तापणार आहे। कारण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाच आता संजय राऊत यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खेचलेलं आहे। नेमकं यांना कोण वाचवते असा सवाल जो या सगळ्या त्या आशयामधनं आपल्याला दिसतोय। आणि त्याच पोस्टला नंतर अंजली दमानिया यांनी देखील रिपोस्ट केलेले आहे। कारण अंजली दमानिया गेल्या काही दिवसापासून सातत्याने या प्रकरणावर बोलतायत। जे राजकीय हस्तक्षेप यामध्ये केले जातात त्यावरती ते आक्षेप घेत आहेत। त्या राजकीय हस्तक्षेप कोण करते, त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, त्यांचा संबंध काय हे सगळं लवकरात लवकर बाहेर यायला पाहिजे, अशा प्रकारचा अंजली दमानिया गेल्या काही दिवसापासून खास करून स्वतः बीडमध्ये जाऊन ह्या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेत आहेत। आणि असंच असताना अंजली दमानिया आणि संजय राऊत या दोघांनी लक्षात येते तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।